श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जय विघ्नहरा गजानना गिरीजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंत शूर्पकर्णा तुझे जय चिंतन करती तया विघ्न बांधती सकळ विष्ट साधती अविलंबिसे सकल मंगल कार्यासी प्रतिमोद तुम्हासी चतुर्दश विद्यासी स्वामी तुझ लंबोदरा हरि ब्रह्मादिक गणपती कार्याम्बी वंदिती सकळ विष्ट साधती तुझे जी प्रसादे समस्त गणाचा नायक तूच विघ्न संतक तू ते वंदिते जे लोक कार्य साधे दयाचे माझ्या मनीच्या वासना तू वाव पुरवावी गजानना साष्टांग करतो नमना विद्या दैम जाता नेने तावतो मतहीने म्हणून धरले तुझे चरण चौदा विद्येचे विधान शरणगत वरप्रदा माझ्या अंतकरणी व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टी पाहावे ग्रंथ सिद्धी पावी दातार आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वाग्नेश्वरी पुस्तक विना जिचे करी हंस वैनसे देखा विद्या वेद शास्त्राशी अधिकार जाणा शारदेसी दया वंदित विश्वासी ज्ञान वय अवतारा म्हणून नव्हे तो तुझे चरण प्रसन्न व्हाय माझा स्वामींनी राहुनियम माझे वाणी ग्रंथ रिघू करी आता गुरुची माझी तुझी स्थिती म्हणून नुसे सरस्वती याचे कारणे मजवर प्रीती नामू आपले म्हणून ये म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामीनी प्रसन्न द्यावे माती विद्या दान ग्रंथ रिघू करी आता वंदू त्रयमूर्तीसी ब्रह्म विष्णू शिवाशी विद्या मागेन वितयासी अनुक्रमे करून ये चतुर्मुखी असती त्यांची करता जोगा सृष्टीची वेद झाले त्यांच्या मुखी त्याचे चरण नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वाशी लक्ष्मी सहित हरणेशी क्षीरसागर असे जाण आता नमो शिवाशी धरले गंगा मस्तकेशी पंचोक्र चतुर्दशी अर्धांगी असे जगतमाता बंधू आता कळीकळासी पराशती व्यासासी वाल्मिकाती सकाळसी नमन माझे परिसा नेने कळतो केसे असे म्हणून तुझे विनवतेसे ज्ञान द्यावे जी बरोसे आता सापलं म्हणून न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्राचा विचार भाषा नेने महाराष्ट्र म्हणून विनी तुम्हासी समज तुम्ही कृपा करणे माझ्या वचन सहाय्य होणे शब्द व्यक्ती ही नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकाळी विनविनी मग द्यायले पूर्वजमनी उभय पक्ष जनकजनी महात्मा पुण्य पुरुषाचे आपस्तंभ शाकेशी गोत्र कोंडिन महाऋषी सागरे नामे ख्यातीसी सायन देव पासावा नमिता जनक जनयसी नंतर नमो श्री गुरुसी मती प्रकाशी गुरुचरण स्मराय गंगाधरांच्या कुशी जन्म झाला पर्यसी सदा त्या श्री गुरुसी एक भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करते संत नमस्कार श्रोता विनिवार वार क्षमा करणे बाळकासी तवन मात्र माझी माती नेने काव्य व्यक्ती त्याचे श्री गुरु निरूपेती त्याने परी सांगत असे पूर्वी पारव आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न हरणेशी निरोप देती माते परेसी चारित आपले विस्तारी श्री गुरु वाक्यमाचं काम देणू मनी नाही काम न मानू श्रेय वृद्धी पावर आपण श्री नुसे सरस्वती त्रयमूर्तीचा अवतार झाला नुसे सरस्वती नर कवन जाणे त्याचा पार चारित कवन वर्णावे ऐसे चारित श्री गुरूंचे वर्णाव्या शक्ती कैसी वाचे यज्ञ असे श्री गुरूंची म्हणून वाचे बोलत असे त्यास पुत्र पौत्र चांड त्यासी कथासे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भोवणी परिसा ऐसी कथा ज्याच्या घरी वाचे त्यांनी ते मनोहरी श्रेयुक्त निरंतरी नांदी पुत्र कलत्रयुक्त रोग नाही तया भोवणी सदा संतुष्ट कृपा करून संदेह साता तिने एकता बंधन न तुटे जाण निदान लादे अप्रेयसी तरी का कष्टी ते त्या सायाचे विश्वास माझ्या बोलासी एक श्रोते एक चित्त आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनोद से पळे श्री गुरु स्मरण से भले अनुभव हो सगळी क गुरुचरित्र काम देणू एकता मान देणू श्रोता करून सावधान एक चित्त परेसा श्री नुसे सरस्वती होते कनकापुरी ख्याती महिमा त्यांची अतुत्रुती सांगणे एक चित्ता त्या ग्रामी होते श्री गुरु म्हणून मामाचे महिमा दुरू जाणते होते सौराष्ट्र समस्त असते त्यात्रेची तेथे जाऊन आराधते तोरी तोरी फलप्राप्ती पुत्र द्वारा धन संपत्ती जे जे इच्छित होई जाणा लादून या संताना नाव ठेवती नमस्कार संतोष रूपे येऊन पावती चार पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम करणे कष्ट त्याती गहने सदा द्यास श्री गुरुचा असे म्हणून वेगवेगळी चिंत विष्ठराचे पाहुत गुरु दर्शन जाऊ म्हणत निर्वाण माणस निघाला निर्धार करून मानसी मने पाहिन श्री गुरु सत्व सानिध्याची जड रूपे काय काज ज्यांचे नाम स्मरण करता दैन्य हानी होय त्वरित आपण त्याचे नामांकित किंकर म्हणत असे याची बोलायची आहे हेवा मनी धरून पाहावा श्री गुरु मूर्ती दाखवा कृपा करू सर्वभूती अति व्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती आपली वाणी कष्टला भक्त नाम करणी होय होय पर्यसा श्री गुरुचे त्रयमूर्ती म्हणते वेद श्रुती सांगेन दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक विधान भक्ताची रक्षण दयानिधी अंतकरण स्थिर नावे पा श्री गुरु कृपा सागर पाव वेगी आता नरहरी अनंता बाळ लागे माता केवी टाकी तू माता तू पिता तूच सकाळ प्रांता तूच कुलदेवता पारंपारी सदा कष्ट का चित्ता काहो देसे आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रयमूर्ती तू कुलदेवता
त्रैमूर्ती होसी पाळसी विश्वासी समस्त देवांची तूच दाता तुझं वाचून आता कवन असे दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिले वाचून न देवी होती म्हणून असेल तुझे मनी सांग नमज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्यात हो पाताळी बेसविले सृष्टीचा पोषक तुझं देव एक तू ते विमर्शक काय देऊ बाळापाशी माता माग माते ताता एक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे म्हणे सामान्य नाम नसे जाण दासी तळी बळवी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षत असे मेघांची ही सेवा ना करीती स्वभावा उदक पूर्ण सर्व केवी करी नेने सेवा केसी स्थिर नसे मानसी माझ्या वंशवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संख्या बहुअसी तुझे चरणी आता माझा कर्जारी नसे नर हरे चिंतून व्यवहारी घेऊन जाना दिसत असे आता कठीणता गुरुनाथा दास मी अकिंता सनातन आपले समान असेल कवनता स्वमन कठीण की जय तू होते त्यावरी प्रल्हाद केवारी सेवेका बाळकासी करू नये ऐसी कठीणता पर्यसी न भरवे दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञान मायसी माई जरी माता दया कुमारासी गोप न तरी कैसी अलंगनी हर्षी संभुकी पा माता कोपेसी बोले बाळकासी जाऊन पित्यासी सांगे बाळ पिता कोपे जरी ते एके अवसरी माता कृपा करी संभुकिनी तू माता तू पिता तू कोपसी गुरुनाथा सांगो कवनाथा क्षमा करी गुरु करुणा करे ऐसे वनिता तुझ पिसे अजून जरी कैसी कृपा नये ऐसे नामांकित विनुत त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगे वत्स लागी देणू कैसे टाकीत बोन श्री गुरु सापन आले जवळी तो येता श्री गुरुमूर्ती वंदी नामकरणी मस्तक टेऊन चरणी युगी हृदय मंदिरात बैसून व्यक्त पूजा उपचारित षडस्विधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांचे हृदय त्रय श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचात्रमृते परम कथा कल्पतनु निसित नाम धरका संवादे मंगल चरम नाम प्रथम श्री गुरुदत्त चरणार्पण नमः श्री गुरुदेव दत्त।